वडवली बी आपला राखीव प्रतिनिधी पाठवून द्या. छोटा पोरगा पाठवून द्या तरी चालेल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. टॉस जिंकून भाताने मास्टर संघाने क्षेत्ररक्षण निवडलंय. स्वप्नील रम्याला वस्तू पोचवली वाटते. खरोखर आम्हाला वस्तू नाही आणली. ऑन साइडला आपण पाहिलं तर डीप मध्ये योगेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजेश घरत पाहायला मिळत आहेत. 38 सर्कलच्या आतमध्ये स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय पाहायला मिळतोय. ऑन साइडचं हे क्षेत्ररक्षणाची विवरचना आहे. हेमंत कासारला आपण पाहिलं तर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला किरण, मिड ऑफला हेमराज कासार यांना आपण पाहतोय. संजय पाटील स्ट्राइक वरती आहेत आणि ऑन साइडला बॉल खेळायचा होता. तत्पूर्वी एक धाव इथे मिळते. वाढदिवसाचं काय आणली की नाही? नाही नाही हे काही नाही आमच्या जवळ. वा 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 काय चेंडू होता. पायावरती बॉल आदळलाय. डॉट बॉल येतोय. याला कोणीच बॉल देऊ नका. शेवटचा सामना शिरगाव आणि खारीगाव. बॅकफुटला गेले, जागा बनवून स्ट्रोक खेळले, कट केले, एक धाव येते. एका धावेच्या मदतीने आता धाव फलकावरती धावा आहेत. एकंदरीत पाहिलं तर 3 धावा. चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगली फलंदाजी आहे वडवली मास्टरकडे. ते स्ट्रोक तुम्हाला दाखवावे लागतील. स्ट्रोक मेकिंग प्लेयर बनावं लागेल मैदानात. चांगला चेंडू ऑन साइडला बॅटची कडा घेतोय. एक धाव येते एकेरीच्या मदतीने. एकंदरीत पाहिलं तर 4 धावा. सम्राट नाखवाने काही जबरदस्त खेळ दाखवला. मोठमोठे फटके त्याने खेळले आणि 24 धावांचं योगदान हे सम्राट नाखवाने दिलंय आपल्या टीम करता. धावसंख्या 4 वरती जाऊन पोचते. परेश ऑन साइडला ड्राइव्ह करतायत. एक धाव येते. प्रणय कासार फुटबॉल पद्धतीने चेंडू उडवतोय. हा फुटबॉलचा खेळ नाही, क्रिकेटचा खेळ आहे आणि खास करून 2 धावा अगदी आपण पाहतोय. बॉलिंग जबरदस्त केली पण 6 धावा फलकावरती आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बॅट वरती बॉल येत नाहीत. शरीराच्या दिशेने हा मारा झालाय. तत्पूर्वी एक धाव एकेरीच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झाले आणि पहिल्या षटकात धावा आहेत. एकंदरीत पाहिलं तर 7 धावा. क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरता महेंद्र नाना पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. जेवणाची व्यवस्था चालू झालेली आहे. सर्व संघांना विनंती असेल आपण जेवणाचा आस्वाद घ्या. पाठीराख यांना विनंती असेल जेवणाचा आस्वाद घ्या.
कोलीवाड्याचे प्रेक्षक आले असतील त्यांनाही विनंती करतोय आपण जेवणाचा आस्वाद घ्या. मोघरचे प्रेक्षक आले असतील त्यांनाही विनंती करतोय आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि वडवलीचे आमचे ग्रामस्थ जर उपस्थित झाले असतील त्यांनाही विनंती करतोय आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. युथ 6. थँक्यू नितीन पाटील. नितीन पाटील पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. राजेश घरात आलेत आणि यस इज गॉन. चांगला झेल टिपलाय. फलंदाज माघारी परततोय. संजय पाटीलच्या विकेटचा इथे आपण पाहिले तर अंत होत असताना गॉन. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे खजिनदार राजेश भोईर नानांचं आगमन झालंय. वेलकम. धावसंख्या फलकावरती 13 धावा. एक गडी बाद झालाय. आतापर्यंत एक षटका ठोकला होता या अगोदरच्या चेंडूवरती. आता रोहित मुकादम मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र पाटील तयार झालेत. चांगला चेंडू टाकलाय. ऑन साइडला मनसुबा बनवला होता संजय घरत. चेंडूला अगदी पकडण्याच्या तयारीत होते मात्र चेंडू निसटला गेला. तत्पूर्वी यू वेटचा कॉल इथे दिलाय मनोज मडवीने. धावसंख्या आतापर्यंत 13 रन. एक गडी बाद ही स्थिती आपण पाहतोय. जेवणाची व्यवस्था चालू आहे. आदरणीय सन्माननीय रमेशजी तांडेल आणि नीलकंठजी भोईर इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. वेलकम वेलकम वेलकम. 2 धावा आणि 2च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत ते 15 रन्स. 15 धावा झालेत. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. रोहित मुकादम आदरणीय सन्माननीय रमेशजी तांडेल यांचं इथे आगमन होत असताना त्यांचं सहर्ष स्वागत आहे. चांगली फिल्डिंग स्वप्नीलच्या माध्यमातून होत आहे. धावसंख्या 17. यस पंच वन शॉटचा इशारा दिलाय पंचांनी. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. प्रशांतजी वैते इथे उपस्थित झाले त्यांचं सहर्ष स्वागत. नीलकंठजी तांडेल इथे उपस्थित होत असताना त्यांचंही सहर्ष स्वागत. नीलकंठ भोईर साहेबांचं इथे आगमन झालंय त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. व्हाईट बॉलचा इशारा इथे होत असताना धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. लगातारचे 2 बॉल आता वाईट आलेत. 18 रन झालेत. फलकावरती शेवटचा बॉल आहे या षटकातला. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. फुलटॉस वरती घेतले. पाठीमागच्या दिशेने बॉल येतोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत आणि तत्पूर्वी 2 धावा सहजतेने इथे मिळताना आपण पाहतोय. 2च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत
एकंदरीत पहिले तर 2020 20 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस 20 धावा फलकावरती. पहिल्याच बॉलवरती वाईट बॉल येतोय. धावसंख्या 21. धाबा फलकावरती संजय घरत गोलंदाजी मार्गावरती आलेत. चांगला चेंडू आता टाकलाय. पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता मात्र डॉट बॉल येतोय. प्रणय कासार एंटरटेनमेंट करतायत. खास करून आपण पाहतोय 21 वरती एक फलंदाज आतापर्यंत बाद झालाय. चांगली धावगती आहे. 10च्याहून अधिक धावगतीने कोळीवाडाचा मैदानावरती हा सामना रंगला गेलाय आणि वडवली बी मास्टरच्या धावा झालेत. चांगला फटका चोरकस खेळलेत आणि गॅप मध्ये आहे स्ट्रोक. एक टप्पा खात 4 धावा चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते 25 वरती 25. एक गडी बाद ही स्थिती आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे. हवेत बॉल जातोय. एक धाव मिळते. 2 धावा घेण्याचा मनसुबा तिथे राहिला गेला आणि 2 धावा सहजतेने मिळतील. 2च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत. एकंदरीत पाहिलं तर 27 रन झालेत. 27. एक गडी बाद. ला एक फलंदाज माघारी परतलाय. चांगला फटका स्वीपचा फटका दाखवलाय. बॉलला पाठवलाय स्वीट साऊंड सहित आउट ऑफ द पार्क. स्क्वेअर लेगला षटकार. थँक्यू. षटकाराच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत 33 धावा. जोरकास फटका खेळताय. डीप मध्ये बॉल चाललाय. राजेश घरत आहेत. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय आणि तिथे 2 धावा सहजतेने पूर्ण होत असताना 2च्या मदतीने आता धावफलकावरती धावा लागल्यात 35 धावा. स्वीट साऊंड आलाय जरूर मात्र बॉल चाललाय सरळ योगेश पाटीलच्या हातामध्ये. फलंदाज बाद. गॉन.
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आता विशाल भोईर दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. 35 धावा आतापर्यंत झालेले आपण पाहतोय. या षटकामध्ये एकंदरीत धावा कुठल्या त्या 15 धावांचं हे षटक आपण पाहिलं. गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज तयार होतोय. राजेश घरत येतोय, कारण 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये महत्त्वाची भूमिका इथे अदा करावी लागणार आहे. शिरगाव कॅप्टन, शिरगाव मास्टरचा कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला टीम खारीगावचा कर्णधार. आपण 5 षटक समाप्ती होण्याच्या अगोदर आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने या. तिथे कोहली ड्रेस आपल्याला परिधान केला जाणार आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकलाय. व्हाईट बॉल इथे येतोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 36 रन. बॅटची कडा, बॉल चाललाय घोषंकित क्षेत्रात. एक धाव मिळेल. रवींद्र मस्तान बॉल बघा. थर्टी 37 धावा झालेत. ऑप्शनच्या बाहेर चांगला फटका खेळलेत. एक धाव मिळते. एकाच धावेवरती आता समाधान व्यक्त करतील का मात्र पाहावं लागेल. फेकी खराब झाले. 2 धावा. 2च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत. एकंदरीत पाहिलं तर 39 चौथं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय मैदानाच्या आतमध्ये. रोहित मुकादम आणि विशाल भोईर ही जोडी आपण पाहतोय. खोलात चेंडू टाकलाय. समोरच्या दिशेने बॉल चाललाय. एक धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत. 39 वरून 40 वरती पोहोचतोय. 9 चेंडूत जर 20 धावा येत आहेत तर 60 धावा बनतील. 10 येत आहेत तर 50 बनतील. 15 येत आहेत तर 55 बनतील. मात्र कुठपर्यंत पोहोचतायत हे पाहावं लागेल. बॅटची कडा घेत आहे. पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. एक धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावफलकावरती धावा एकंदरीत पाहिलं तर 41 झालेले आहेत. आणखीन एक बॅटची कडा आणि बॉल घोषंकित क्षेत्रात गेलाय. डी झोन मध्ये एक धाव. जेवणाची व्यवस्था चालू करण्यात आलेली आहे आणि खास करून विनंती असेल की कोलीवाडा मास्टरचे खेळाडू आपण जेवणाच्या मंडपात जायचं आहे. व्यवस्थापक म्हणून संबोधलं जातील आणि खास करून आपण लगेच इथे फलंदाज बाद झालाय. रनआउटच्या माध्यमातून आणि धावफलकावरती धावा आहेत. एकंदरीत पाहिलं तर 43 धावा.
चाखण्याकरिता बॉईल चणे बनवण्यात आलेले आहेत आणि चिकन जो कोणाला लागेल संघांना तुम्हाला डबे दिलेत, संपलं तर घेऊन जा. शेवटच्या षटकात आता किरण पाटीलचा वापर होतोय. 43 फॉर 3, 43 ला 3 विकेट. सतीश पाटील मैदानात आलाय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ऑन साइडला बॉल येतोय हवेत. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का हे पाहावं लागेल. तत्पूर्वी एकच धाव. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत त्या 44 44. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. डॉट बॉल येतोय. मनोहर घरत यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या 44 ला 3 विकेट. वन बाउन्सने चेंडू पाठीमागच्या दिशेने अगदी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बाईचा इशारा पंचांनी केलाय. धावसंख्या आता थांबली गेलाय. जी 60 पर्यंत जाणारी धावसंख्या वाटत होती ती आता 50 पर्यंत जाण्याच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 45 डिक्लर लेग बाईच्या माध्यमातून डिक्लर आले. सॉलिड टायमिंग आणि बॉल हवेत राहिला. धनंजय पाटील झेल काढले आणि फलंदाज बाद. गॉन. नवीन फलंदाज आता जयेश येतोय. धावसंख्या 46 ला 4 गडी बाद झालेत. धावसंख्या किती झाले तर 46 झाले. शेवटचा बॉल. जबरदस्त चेंडू होता. इथे आणखीन एक डॉट बॉल येईल आणि षटक क्रमांक 5 समाप्त झाले. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचतंय. 46-47 धावा करायच्या आहेत. कॅमेरामॅनला विनंती करतोय कॅमेरा पण फिरवायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये कॅमेरा फिरवा. रमेश तांडेल यांचा आम्ही सन्मान इथे करतोय. रमेशजी तांडेल यांचा सन्मान इथे केला जातोय. टॉस बॉक्स में दीपक यादव टॉस बॉक्स.
चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण या. शिरगाव मास्टर आणि खारीगाव मास्टर. हॅलो. चला टॉससाठी या. शिरगाव मास्टर आणि खारीगाव मास्टर दोन्ही टीम कर्णधार या. खंडू जेवला का? जेवला? कॉमेंट्री दे थोडी. सलामीची जोडी हेमराज कासार आणि दुसऱ्या बाजूला धनंजय पाटील हे दोन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हेमराज आणि धनंजय हे दोन बॅटर आहेत मैदानात. पंचांचा सिग्नल. सामन्याला सुरुवात. कॅमेरामॅन पहिलं षटक हाताळण्याकरिता विशाल भोईर गोलंदाजी मार्गावरती आलाय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आम्ही देतोय. जिंकण्याकरिता करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला 47. पहिल्या मॅच मध्येही 47 करायच्या होत्या. या मॅच मध्येही 47 करायच्या आहेत. चला टॉस साठी या दोन्ही टीम. सुनीलजी सिंग इथे उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. शिरगाव मास्टर खारीगाव मास्टर चला टॉस साठी. पहिल्याच बॉलवरती 1 रन घेतल्या. सामने स्पीडअप करा प्लीज. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आम्ही करतोय. 1:07 झालेत. धावसंख्या 1 वरती आहे. ऑप्शनच्या बाहेर लिव केले. चेंडूला जाऊ दिलाय. उचली होती या चेंडूमध्ये आणि त्याच कारणास्तव अगदी आपण पाहतोय सोडून दिलाय. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले.
बॉलिंग ट्रॅक वरती विशाल भोईर तयार. इथे बॅटची कडा घेतली आणि फलंदाज माघारी परततोय. पहिला धक्का 1 वरती 1 गडी बाद. गॉन. धावसंख्या 1 वरती आहे. 1 वरती 1 गडी बाद. नवीन फलंदाज आता जयदीप कासार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटची कडा तिथे खूप चांगले प्रयत्न केलेत. स्टेअर केलं होतं चेंडूला. मनोज शिंगे चेंडूला उचलतोय, फेकी करतोय आणि फलंदाजी ते रनआउटच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट मध्ये परतला जातोय. विश्वनाथ गवळीचे अफलातून एफर्ट होते. कौतुकास्पद आपण पाहतोय. डीजे संजय घरत आता मैदानात दाखल झालाय. चला टॉस का बॉस मध्ये आम्ही बोलतोय. एका बाजूला टीम कॅप्टन दिग्विजय आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला सुरेश घरत आपण पाहतोय. चला टॉसच्या दिशेने वळतोय. तिथे आगरे आणि कोहली असा तुम्हाला कॉल करायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. मी हाय कोहली नाखवा. दिग्विजय पाटील आणि सुरेश घरत हे 2 कर्णधार आहेत. टॉस इथे झालेला आहे. कोण टॉस जिंकते हे पाहावं लागेल. तत्पूर्वी 1 धाव इथे जोडली जाईल बॅटच्या मदतीने. धावसंख्या 4 या आकड्यावरती जाते. शेवटचा बॉल आहे या षटकातला. 47 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. ऑन साइडला चेंडू हवेत आहे आणि रोहित आलाय झेल खाली. फलंदाज बाद जयदीप कासार. गॉन. देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी. देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी. थँक्यू डीजे. दोन्ही संघ प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन जा. दोन्ही टीम शिरगाव टीम आणि खारीगाव मास्टर दोन्ही टीम आपण प्लेइंग लिस्ट घेऊन जायचं आहे. आता योगेश पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये.
त्यांच्याकडे बॉल आहे माझ्याजवळ असते मी दिले असते ना माग 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 रविदा एक जुना बॉल दे जुना इकडे फेक इकडे इकडे हा या बाजूला फेक फेक फुलटॉस बॉल जबरदस्त फटका एक टप्प्यासहित बॉल सीमा पार चौकार 4 धावा थँक्यू डीजे थँक्यू योगेशच्या बॅटमधनं हा फटका येतोय धावसंख्या फलकावरती 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते विजयाकरिता अजूनही आपण पाहिलं तर 38 धाबा करायच्या आहेत शरीराच्या दिशेने चेंडू आलाय अगदी आपण पाहतोय तत्पूर्वी डॉट बॉल येतोय रनआउटचे चान्सेस होते मात्र तेही मिस केलेत धावसंख्या आता स्थिरावली गेले 9 वरती 9 रन्स ऑन साइड ला फटका फसतोय नो मॅन लँड मध्ये चेंडू जाईल का पाहावं लागेल आणि तिथे रोहित मुकादम कॅच नंबर 2 गॉन योगेश पाटील धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 9 धावा 4 गडी बाद नवीन फलंदाज आता राजेश घरत या 2 खेळाडूंवरती नजर असतील राजेश घरत आणि दुसऱ्या बाजूला संजय घरत हे 2 खेळाडू जर बाद झाले तर निश्चितच अडचणीत येईल संघ भातानी मास्टरचा चांगला फटका खेळतायत ऑन साइडला डीप मध्ये बॉल चालला एक धाव मिळते हिटर आलेत हेमचंद्र ठाकूर आणि फलंदाज बाद संजय घरतचा झेल टिपला आणि विकेटचं झालंय पतन आणखीन एक धक्का बसतोय जिंकण्याकरिता 18 चेंडू 37 रन आता करायचे आहेत थँक्यू महेंद्र पाटील येतोय नवीन फलंदाज स्टेजच्या मागे मोठ्या गाड्या आहेत त्या काढा मोठ्या गाड्या स्टेजच्या मागे पार्किंग केलेल्या आहेत त्या आपण काढायच्या आहेत
अमित भोईर आता गोलंदाजी मार्गावरती आलाय. 18 चेंडूमध्ये करायचे आहेत जिंकण्याकरिता 37. 10 वरती 5 गडी बाद झालेत. अर्धा निम्मा संघ गारद झालाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. उजव्या हाताने मारा करण्याकरिता चांगला फटका खेळलेत. बॅटफुटला गेले. जागा बनवून स्ट्रोक कंप्लीट केला. डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मोठा सफलता. मोठा मासा गलाला अडकतोय. रनआउटच्या माध्यमातून राजेश घरत बॅक टू द गाऊट गॉन. नवीन फलंदाज आता स्वप्नील येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 11 धावा. 6 गडी बाद झालेत. इथून आता थोडंसं अवघड होत चालले. 36 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. चेंडू खाली राहिलाय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी राहिली गेले. अचूक टप्प्यावरती 12 होतोय. 11 वरती 6 गडी बाद झालेत. जबरदस्त फटका येतोय. चेंडूला पाठवले आउट ऑफ दी पार्क. 6 धावा षटकार. धावसंख्या 17 वरती 17. एक धाव येते. एकेरीच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचतोय 18 या आकड्यावरती. 18 रन्स. एक घोषांकित क्षेत्रात जातोय चेंडू. एक धाव मिळते. ज्या कोणाची गाडीची चावी हरवली असेल तर आमच्यापर्यंत आलेली आहे. हिरो मोटरसायकलची गाडी आहे. चावी आहे तर आपण घेऊन जा ओळख पटवून.
गोलंदाजी मार्क वरती आता गणेश गवली या गोलंदाजाचा वापर इथे होत असताना आपण पाहतोय. एकोणीस धावा झालेल्या आहेत. 6 गडी बाद 19 रन. जिंकण्याकरिता 28 धावा करायच्या आहेत. चेंडू आहेत 12 मध्ये 28. स्ट्राईकला स्वप्नील, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर महेंद्र आहे. प्रयत्न करावे लागतील इथून धावा जमवण्याचे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज आहे गणेश गवली. जिंकण्याकरिता 28 करायचे आहेत. इथून मोठे फटके यायला हवेत. पहिलाच बॉल जोरकस खेळलेत ऑन साइडला. अमित भोईर आहेत तिथे, चांगला जजमेंट दाखवतोय आणि फलंदाज माघारी परतलाय. स्वप्नील गॉन. हॅलो, थँक्यू. बिजे किरण पाटील. किरण पाटील नवीन फलंदाज आता दाखल झाला. हेमंत. हेमंत येतोय. खुलाच चेंडू टाकलाय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या फलकावरती 19 धावा, 10 चेंडू, 28 रन आता करायचे आहेत. चांगला फटका खेळले डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे अमित भोईर, चुकी करतोय. कॅच ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेसाठी पलटले 2 धावा. 26 रनची आवश्यकता आहे जिंकण्याकरिता. 9 चेंडू आणि 26 रन आता करायचे आहेत. चांगला फटका खेळतायत ऑन साइडला. एक धाव घेतली. एकाच धावेवरती समाधान व्यक्त केले. धावसंख्या 22 धावा, 25 रन आता करायचे आहेत. अजूनही आपण पाहिलं तर 8 बॉल मध्ये 25. चेंडूने उचली जास्त प्राप्त केला आणि इथे झेल निसटला गेलाय. एक धाव येईल एकेरीच्या मदतीने. एकंदरीत पाहिलं तर धावा झालेत त्या. इथे फलंदाज बाद झालाय. चांगलं जजमेंट सहित झेल टिपलाय आणि फलंदाज माघारी गॉन.
डीजे थँक्यू. आमच्या समवेत जोडले गेलेत हेमचंद्र ठाकूर. आमच्या समालोचना कक्षामध्ये गुंडलेखन दर्शवताना अगदी ॲक्ट्रेस आहेत आणि खास करून आपण पाहिलं तर कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जी कला आहे ती सादर करताना सातत्याने आपण त्यांना पाहिलंय आणि आज आमच्या समवेत लेखाजोखा दर्शवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये किरण. 8 गडी बाद झालेत, 23 धावा. चांगला चेंडू, खोलात चेंडू टाकलाय, ऑन साइडला ड्राईव्ह करतायत, डीप मध्ये चेंडू चाललाय. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा. हेमंत राऊत, टॉस कोणी जिंकला? यस, खारीगावने टॉस जिंकलाय. पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय, 1 धाव येते. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू डीजे. 2 चेंडू आणि 16 रन करायचे आहेत. धावसंख्या फलकावरती 31 झालंय.